राष्ट्रीय नॅशनल परीक्षेमध्ये खरं तर एक कौतुक करण्यासारखं असं आहे की देशातील किंवा जगातील म्हटलं तर चालेल सगळ्यात विकासाच्या दृष्टिकोनातून शेवटचा तालुका म्हणजे शेवटच्या तालुका विकासाच्या दृष्टीतून शिक्षणाच्या दृष्टीतून जगातल्या आणि बऱ्याच जणांना परांडा हे गाव आपल्या भारतात आहे हे माहिती आणि अशा अविकसित तालुक्यातून आज टॉप लेवलला जाण्याचं श्रेय आहे दोघांनी त्याच्यामुळे विशेष अभिनंदन बाकीची ती लातूर पुण्यामध्ये जाऊन तर कोणी हेच करतं पण या वैचारिकतून एका टॉपच्या वैचारिकमध्ये जाऊन ही परीक्षा उत्तीर्ण होणं एवढं सोपं आहे खरं तर ही मुलं आज मला वाटतं सर अजून टॉपला गेली असते परंतु ही दोघं बी परांड्यात राहिले आनंद आणि पठाण सर आणि परांड्यातच थांबायला नाही परांड्यात राहायला नाही पाहिजे तर पुण्यात सेटल झाला असतं अजून टॉप लेवलला तिथून गेले असते अजून बी वेळ गेलेली नाही म्हणजे काढायचं चालू तसं नाही पण मुलांचं खरंच कौतुक करावं लागतं मला वाटतं आई वडिलांचं कौतुक फार काय नाही केलेलं कारण त्यांचं कष्ट त्यांची रात्री जगण्याची मेहनत आणि सर्व श्रेय मुलांना लेकरांना द्यायचं मग आई वडिलांनी आपलं कधी स्नेह घेऊ नये खरंच कारण ते मला सांगा आजकालची मुलं आई वडील पण शिकवत नाही का आजकालच्या मुलाला सर्व शिकवतात ना सर्व पैसे देऊन पाठवत आपण मुलं त्या लेवलची पाहिजे ना हे वैशिष्ट्य ह्या मुलांचं खरं तर अजून एक टाळ्या व्हायला पाहिजे आणि वैशिष्ट्य म्हणजे सर्व आर्थिक सुबत्ता असताना सहजासहजी मुलं शिकत नाही आणि आर्थिक सोबत गरिबीची जाण असलेली मुलं परत पण एवढी आर्थिक सुबत्ता असून सुद्धा तिकडं दुर्लक्ष करून तरी सुद्धा मेहनत करणं हे काय सहजासहजी होत नाही त्याच्यामुळं त्यांचं अभिनंदन करावं थोडंच आहे आणि मला वाटतं भविष्यामध्ये PG वगैरे होण्यासाठी त्याला मला वाटतं तुम्ही फक्त प्लेन राहू नका काय फार अवघड आहे मी PGची तयारी आतापासून झाली तर भविष्यात काय आहे प्लेन काही होत नाही आता आम्ही झालो सेटल झालो अपघात वगैरे झालं सगळं पण तिथून पुढचा काळ फार अवघड आहे अजून 10 वर्षांनी किती स्ट्रगल होईल काय होईल हे सांगता येईल त्यामुळे PGची तयारी वगैरे आतापासून केली भविष्यामध्ये हळूहळू आणि या पर्यंत काही नाही पण कुठं तरी सायंटिस्ट वगैरे बनायचं त्याच्यामध्ये मला तर असं वाटतं की कारण त्या लेवलची बौद्धिकता त्यांच्यामध्ये आहे फार मोठ्या देश लेवलला काम करण्याचं किंवा राष्ट्रीय लेवलला काम करण्याची क्षमता आहे पात्रता आहे आणि त्यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आपल्या असोसिएशनतर्फे मुफज्जल आणि आदित्य यांचा सत्कार करण्यासाठी आदित्य सरकार डॉक्टर कुलकर्णी सर करते चालू असताना कुठून IMAचे अध्यक्ष डॉक्टर कुलकर्णी सर स्वतः सत्कार करतात
फोटो घ्या पलीकडनं. अजून कोण आहे? मुख्यमंत्र्यांचा सत्कार विटकर सर. सगळ्याचीकडे बघा एक मिनिट. ना ना एक फोटो आनंद मोरे सर. फोटो घ्यायची आता एक काम करा मोरे साहेब घ्यायचे. आनंद मोरे सरांचा सत्कार नाना घरी करा तुम्ही. आदित्य इकडे मध्ये ये ना. सत्कार आवडला मध्ये मध्ये घ्या फोटो. पठाण सरांचा सत्कार. मोरे साहेब तुम्ही ओके भरपूर झालं. आमचं राहायला घे. ओके 4-5 झाले. हा आमचं बघ घ्या आम्हाला काय अवघड आहे. हो सर. आम्ही राहिले आम्ही फोटो काढायला बसलो. बसत होतो सांगतो मी परत तुझे फोटो 4 लाखांना काढतो. आपल्या सगळ्या सत्कार समारंभ केलेला आहे. थोडक्यात म्हणजे जास्त काही मी विस्तारात बोलत नाही. म्हणजे ठराविक आता आपण सर्वात महत्त्वाचं आपण PDA सगळेजण आहोत. विकर्स आपण सगळे म्हणजे सदस्य आहोत. आपण खरंच काय म्हणजे मुलांच्या शिक्षणासाठी जे फेस करतोय हे सर्वात मोठी अडचण म्हणजे काय सगळ्यांची माहिती आहे. तर सुरुवात जे आहे जवळपास प्राथमिक शिक्षणापासूनच सुरुवात आहे. जवळपास प्राथमिक शिक्षण आपलं ठीकठाक आहे, पण माध्यमिकपासून आपलं जवळपास पडण्यामध्ये आपल्याला काही तेवढ्या सोयीसुविधा आणि त्या दर्जाचं शिक्षण कदाचित आपले नाही आहे. त्याच्यामुळे आपले बरेचसे डॉक्टरांची मुले जवळपास सेंट जोसेफ आहेत आणि काही जसं काही लोकांनी मोरेसरांनी पण घोडावतला संजय घोडावतला. त्याचं कारण मूळ कारण आपण जिथं सेटल शूटिंग महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे की आपण एक ग्रामीण भागात जसं त्या सरांनी सांगितलं तसं जगात सर्वात आपलं
एवढं पण नाही असं म्हणजे आपण आपलं डिव्हल्युशन करण्यात काय म्हणजे हे नाही, आपण म्हणजे आहोत म्हणजे सर्वसाधारण आपण एक तालुक्यात राहतोय आणि तसं पहिलं आपण चांगलं घडवणं जे आहे मुलांचं सर्वात महत्वाचं की लहानपणापासून जे केलंय म्हणजे एक संस्कार झाले सगळ्या मुलांचे, सगळ्या डॉक्टरांचे पण मुलं छान झालेले, पण ते शिक्षणाला त्यांना जे आपल्या कलाटणी द्यायची जी असते माध्यमिक शिक्षणापासून हा थोडासा आपल्याला त्रासदायक आहे सगळ्यांचा. म्हणजे प्रत्येकाचा जो प्रवास झाला मुलांच्या जे माध्यमिक शिक्षण काय पण दिसत बरोबर आहे की नाही, कारण त्यांनी पण त्या सेंट जोसेफमध्ये आम्ही होतो त्यांच्याबरोबर होतो, तर हे जे आहे थोडंसं म्हणजे आपल्याला. आणि शेवटी कसं आहे की आपण सेवा कुठं देतोय, आपण सगळेजण ग्रामीण भागात देतोय, पण मुलांच्या शिक्षणासाठी आपल्याला खूप अडचणी अनंत अडचणी. त्याला मात करून आपण कसं केलं की बऱ्याच लोकांनी मग आता आपण सुरुवात आहे कारण भाडून कुठे सर्वांना माहिती आहे आपण सेंट जोसेफला भाडून त्याची गाडी घेतली साधारणतः. मग ते अगोदर तर आम्ही स्टार्ट त्याच्या अगोदर जवळपास मग चांगला वाटत 2009ची गोष्ट आहे वाटतंय. आम्ही अगोदर तसं स्टार्टअपला तर आम्ही गाडीने पाठवली 5-6 महिने होते, नंतर प्रायव्हेट गाड्या केल्या, प्रायव्हेटमध्ये असं मुलं ते नेंद्रासारखं म्हणून पाठवले. त्याच्यानंतर मग ते मुलं पाडल्यामुळं आपण सेंट जोसेफला निदान एक चांगली शाळा आमच्या वार्षिकची लावली त्यावेळेस. तर त्या शाळेमध्ये मग आपण थोडंसं त्या फादरला मांडून आपण ते बस अरेंज केली. म्हणजे आपला सर्व डॉक्टरांच्या मुलांचा कल म्हणजे सर्व मुलं तिथे चालेल, पण बाकीच्या लोकांना पण थोडं इंटरेस्ट आलं. म्हणजे बाकीचे पण पर्यटनले काही मग पालक त्यांना पण जाणीव आली किंवा नाही आपण पण थोडंसं यांची मुलं तिथं चालले तर आपलं काहीतरी महत्व म्हणजे डॉक्टर आहेत आणि त्यांची मुलं तिथे शिकते मला काहीतरी तिथं म्हणजे त्या शाळेत काहीतरी चांगलं असेल असं करायचं तिथं मुलं वाटायला आपल्याला एक बस मिळाली पण आपला छान माहिती म्हणजे थोडंसं नियोजन व्यवस्थित. बऱ्याच गोष्टी काही काही अशा आहेत की आपल्याला तिथं शाळेचं बरंच असं असतं की आतमध्ये काय असेल हे माहीत नसतं. बघा म्हणजे ते पॅरेंट्स मिटिंग वगैरे असतात त्याच्यात तिथं दाखवतात, पण मुलांचं कसं आपलं कुठं कमी पडतोय काय पडतोय हे बऱ्याच काही गोष्टी असतात की आपल्याला लक्ष देणे अपेक्षित होतं. आणि आपले सर्व डॉक्टर जे आहेत ते सगळ्यांची क्लिनिक आणि व्यस्त आपलं जवळपास दिनचर्या असते. आपण पण काय करतो एका दिवशी ठीक आहे का पॅरेंट्स मिटिंग असेल तर तेवढं सकाळी 9 वाजता जायचं बरोबर आहे का, तेवढं पंडित साहेब आम्ही जायचं ना सगळे तर तेवढं तास 2 तास सरांना भेटायचं झालं तेवढं 5 तास 2 तास कोणाला तेवढं दाखवायचं ते घेत झाले तर सांगायला बाबा ठीक आहे तर सांगा. पण बेसिकली तो कंटिन्यू जो पर्सिस्टन्स हे असतो मुलांचं जे फॉलोअप असतो ते आपल्याकडून शक्यतो होत नाही. तर सरांनी म्हणण्यासारखं जे आहे की बाबा आपण काय कुठेतरी कमी पडतो तर काय गोष्टी कमी आहेत ते शहर लेवलला थोडासा फायदा आहे की नाही. एक जर शाळा त्यांना चांगली मिळाली किंवा मुलाच परफॉर्मन्स तर त्या क्लासेस किंवा अदर त्यांना बरेच काही दिलेला अल्टरनेटिव्ह ह्या गोष्टी असतात तर त्याच्यातून पण आमच्या सर्वांची मुलं चांगलं करतायत ते खूप अभिमानाची बाब आहे. जसं की आता शिंदे सरांचा मुलगा महाराजांचा मुलगा पोद्दार म्हणजे नामांकित आपलं महाराष्ट्राचं आहे कॉलेज आहे एवढं मोठं जवळपास शिक्षण घेतोय. बाकी विठ्ठल सरांची मुलगी घ्यायची मला वाटतं सगळ्यात चांगलं आपण घेतोय. फक्त मला कळकळीची एवढीच आहे की आपलं जवळपास फील्ड जे आहे 100% आपण कमवतो म्हणजे काय आपण खूप मोठं म्हणजे असं करोडोमध्ये कमवत नाही, फक्त आपल्या चांगलं पण सोबतचा राही म्हणून आपण कमवते बरोबर आहे. तर मुलांच्या शिक्षणासाठी सर्वांनी थोडंसं अटेन्शन देणं गरजेचं एक आणि दुसरी गोष्ट एवढीच आहे की मुलं हुशार आहेत सगळ्यांची मुलं हुशार आहेत. मी असं म्हणतो की मला काही हुशार आहे फक्त त्यांना व्यवस्थित वाढ जसं नदी असते व्यवस्थित वाढ दाखवून आपल्या गरजेचं आहे. तसंच म्हणजे घडलेलं आहे. आम्ही काही जास्त काही त्याला काही अभ्यास करून मुलांचं फक्त एवढंच आहे की त्यांचं कल जो असतो कल थोडंसं त्याला त्या दिशेने गरजेचं आहे बरोबर आहे का गड सर. आणि त्यांना बाकीचे जे फॅसिलिटीज आहेत त्यांना जसं की ट्युशन्स म्हणा किंवा बाकीचे क्लासेस म्हणा त्या गोष्टीत आपण त्यांना फक्त थोडंसं चांगलं हे केलं तर. आणि शेवटी दुसरं महत्त्वाचं एक अडचण अशी आहे की मोबाईलचा एक सर्वात मोठा ड्रॉबॅक आहे मुलावर. आताचे जेवढे पण मी मुलं शाहू कॉलेजमध्ये तर जेवढे मुलं बघितले ते बऱ्याच जवळपास काउन्सिलर बरोबर मी बसेल 2 तास त्यांचा एक शब्द असायचा की मुलाच्या हातात जर मोबाईल गेला ते ॲडव्हान्स होते विशेष तर जवळपास त्याचा जवळपास जे ग्राफ चढायचा असतो तो थोडा स्लो डाऊन होतो. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट. तर हे फक्त थोडंसं माझे जे इंटरेस्ट पाहिजे बाकी काय नाही. बाकीचं आपण फक्त बाकी फॅसिलिटीज आपण अवेलेबल करून द्यावं जसं की
त्याचं खाण्यापिण्याचं वगैरे काही बाकीचं आणि जिथं चांगलं शिक्षण मिळतं तर सगळ्यांनी अप्रोच व्हायला हे आहे त्या प्रमाणात जवळपास मुलं स्वतःहून करतात सगळ्यांची मुलं आहेत. आता ठीक आहे आता मुलं काय झालं मला एक त्याचं अभिमान आहे सर्वांची मुलं पण चांगल्या पद्धतीने करतायत आणि करतील पण 100% मला खात्री आहे. तर सर्वांनी आपलं थोडंसं हे जे आहे थोडंसं आपलं जे आपलं सर्वात महत्त्वाचं शेवटी एकच आहे मात्र मला आता बऱ्याच लोकांनी हे सांगताना बरेच फोन झाले याच्यामध्ये म्हणजे मला सगळ्यांनी सोल्युशन देण्यासाठी बरेच लोकांनी फोन केले त्यात त्याच्या शेवटी एकच म्हणलं की बाबा तू पैसे किती कमवले हे कोणाला तुला विचारणार नाही म्हणजे मुलं काय करतात हे विचारतात सगळ्यात महत्त्वाचं हे सर्वात महत्त्वाचं आणि शेवटी आपली संपत्ती तीच आहे. आपण जे कमवलंय हे संपत्ती म्हणजे मुलाच्या शिक्षणातूनच पूर्ण आपल्या समोर येते. ते सर्वांना तेच आहे की बाबा सर्व चांगलं करतायत तर थोडंसं आपण त्या हिशोबाने सर्वांनी थोडं मुलांकडे थोडं लक्ष देतं 100% आपली मुलं चांगल्या पद्धतीने यशस्वी होती हे मला 100% खात्री. तर म्हणजे आज आमच्या जवळपास मोरे सरांचं मोरे सर पण इथे दिसायचे पण जवळपास कधी ते काय म्हणतो गोडातलं गेले आणि कधी तिथं बरोबर फोटो काय लाभाला पण माहिती बरोबर आहे तसं मॅडम वगैरे कसं की प्रत्येकाचं व्यस्त वेळ म्हणजे आपलं जो दिनचर्या व्यस्त आहे सगळ्यांची त्याच्यामध्ये पण एवढं सगळ्यांनी त्यांनी पण मोरे सरांनी पण एवढं चांगल्या पद्धतीने मुलांना लक्ष दिलं मुलांना केलं मुलांना 100% केलं पण त्याच्या मागचं बॅकग्राऊंड पण आई वडिलांचं ते मेहनत आहे ते पण जवळपास सिद्ध होत आहे. त्या गोष्टी तर सर्वांचं मी मुलांचा सत्कार केला म्हणजे त्यांना चांगलं ह्याच्या पुढून जवळपास ह्याच्या पुढूनही चांगलं ह्याच्या पुढच्या म्हणजे पुढच्या आयुष्यात सुद्धा मी अशा पद्धतीने पुढं मुलगा म्हणजे नीट मधून जायचं नव्हतं का जी मधून हा एक महत्वाचा पॉईंट आहे त्याला आता काय झालं मी जर कालच मी जवळपास हैदराबादचा IIT अलॉट सीट अलॉट झाली IIT हैदराबादची त्याला काल IIT हैदराबाद सगळं दाखवलं तिथलं डिपार्टमेंट दाखवलं बाकीचे सगळे तिथले कल्चर दाखवला प्लस तिथं काय आपण करू शकतो म्हणजे त्यांना तिथे 1-2-3 गोष्टी मला आवडल्या की बाबा एखादा सब्जेक्ट मिळाला तरी त्याच्यामध्ये पूर्ण IT सेक्टरमधून तुम्ही काम करू शकता तिथं त्या IITला अशा 2-4 गोष्टी महत्त्वाच्या आता हे झालं फक्त आपला IIT सेक्टरचा त्याला दुसरं पॉईंट म्हणजे एम्सचं एक त्याचं जमलं तर त्याला नागपूरला रिव्ह्यू आणि KEMला फक्त 2 ठिकाणी त्याला दाखवणार आहे आणि बेसिकली पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही फील्डचे दाखवायचे नाही त्याला कुठल्या ह्याच्यामध्ये गती आहे त्याला आवड कशाची शेवटी निर्णय जो आहे आमचा नाही मुलाचा असतात हे तेवढं 100% मी खात्री सांगतो माझा काहीच बर्डन नाही घेऊन त्याला मी ह्या भाषेत पण आता शेवटी IITचा ऍडमिशनच्या हिशोबाने आम्ही तिथे जाऊन पण आलोय का आता एम्स एकदा दाखवणार आहे त्याचं सायकोलॉजी प्लस त्याला कुठला इंटरेस्ट आहे आणि शक्यतो एक महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही बोलल्यासारखं मुलांना ज्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे त्या फील्डमध्ये त्यांना कारण त्याचं कसं आहे की मी होमिओपॅथी करत असल्यामुळे बऱ्यापैकी ओळखतो की नंतर लोकांना जे फील्ड नको असतं आणि त्याच्या मग नंतर त्याच्यामध्ये ती गती मिळत नाही पाहिजे त्याच्यामध्ये जे गट्स आहेत ते डेव्हलप होत नाही त्यामुळे त्याला कशाची आवड आहे त्याला कशामध्ये जायचंय हे इम्पॉर्टंट नाही अडचण कशी झाली आता म्हणजे त्याचं थोडंसं 12-11 प्रवास सांगतो सेंट जोसेफला हवी दिल्यानंतर मी पण एक ॲव्हरेज ठीक आहे मुलगा बऱ्यापैकी आणि मार्क असं काही म्हणजे गेलो मी जास्त म्हणजे आहे बऱ्यापैकी मला मार्क आहे पण त्याचं कर्ज ऐकलं तर जवळपास त्याला IIT करायचं म्हणून ठरवलं मॅथ्स चांगलं असतं आम्ही नारायणा क्लास आता मी माझा प्रवास सांगतोय मुलाच्या मागचा आम्ही त्यावेळेस जवळपास 10वीचं रिझल्ट म्हणजे एक्झाम झाल्याबरोबर हैदराबादमध्ये नारायणा चैतन्य त्याच्यानंतर पुण्याला बाकलीवाल यमप्रकाश कदाचित आता पुण्याचं बनीचं सांगलं वाईट सगळीकडे जाऊन आलो यमप्रकाशचा प्रॉब्लेम असा झाला की आता तिथे कंडिशन कशी यमप्रकाशमध्ये ते म्हणजे रेस्ट हाऊसला मीटिंग आहे आमच्या डॉक्टरची आणि आमची स्पेशल परीक्षा 30च पोरं येत होते ते टाईम घेऊ शकत नाही बाकलीवालमध्ये गेलो बाकलीवाल काय म्हणले मला की बाबा घेऊन टाकतो मी तर त्याचं जे हॉल बघितलं जवळपास 600 का 700 बसले तर इथं थोडंसं आपण म्हणजे मला आता मोठ्या मुलाचा एक्सपिरियन्स आला होता कारण की जवळपास आता काय झालं शिक्षण क्षेत्रामध्ये नागपूर म्हणा किंवा पुणे सगळं बिझनेस टोटली कमर्शियलाइज झालेलं आहे त्याच्यामुळे कसं झालं की आता आपण काय करतो की त्यांची ऑल इंडिया रँकमध्ये 50 मुलं आले बाबा
आपण त्या म्हणजे आमिषाला बोलून ते ॲडव्हर्टाइजमेंटच आहे मुळात. फक्त आपलं एवढंच आहे की फक्त मुलाला कुठलं सूट होत आहे ते फक्त बघा. माझं मत एवढंच आहे. कारण त्याला मी नारायणाचं चांगलं वाटलं, पण तिथं लँग्वेजचा प्रॉब्लेम होता. मुलगाच नको मला म्हणजे तिथं सर तेलुगूमध्ये बोलणारे मुलं होते त्याच्या होत आहे. आणि चांगलं त्याचं ते पॅटर्न चांगलं वाटलं, पण ते आपण तिथं ॲडजस्ट होणं पण खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर असं होतं की बऱ्याच वेळेस आपण बळच का नाही होते चांगलं आहे बस तसं नाही. कारण तिथं नाही म्हणल्यामुळे मी शेवटी मग तिथून निघालो. आणि नक्की काय झाली की शाहूची स्क्रीनिंग टेस्ट आली. स्क्रीनिंग टेस्टमध्ये जवळपास सिलेक्शन झालं त्यावेळेस. याच्यामुळे 4-5 मुलं जे होते, एक कोपरे डॉक्टरचा मुलगा आहे, फर्स्ट टॉपर झालेला आहे दूरदर्शनमुळे, मोरे सरांचा मुलगा आणि देवदत्तचा मोरे सरांचा मुलगा, हे 5 मुलं त्या कॉलेजची मुलं तिथं लागले. आणि तेवढं झालं की देवदत्त सरांचा मुलगा संतो कराडला शिफ्ट झाला. तर तो स्ट्रीममध्ये तो नीटच्या स्ट्रीममध्ये वाहून गेला. तर ते 12वीमध्ये काय झालं, मुळात त्याला आम्ही कॉम्प्युटर मॅथ्स ठेवलेलं नव्हतं. 12वीमध्ये त्याला 1-2 प्रोफेसर तिथं शाळेमध्ये वैशिष्ट्य की त्यांची क्वालिटी टीचरची खूप चांगली. ते जवळपास 2-3 IITचे लेक्चर आहेत तिथं शाळेमध्ये शिकवायचे. तर ते शिक्षक जे आहेत ना त्यांना तेवढं म्हणजे टफेस्ट म्हणजे ते एक्झाम ह्याच्या ते इंग्लिश असताना ह्याच्यावर विशेष असतं. तर ते टफेस्ट पेपर देत असताना असं झालं की त्यांना ते मुलं जवळपास हे पहिले जे रँक करते होते 10-15 मुलं ते पेपर IITचा पेपर सॉल्व्ह करायचे. तर त्यावेळेस त्यांनी मला तुम्ही तर IITची मुलं येतील कशाला नाही. तर ते त्याच्यामध्ये तिथं मग त्याच्या डोक्यात ते बसलं की मी आता मेन्स आणि ॲडव्हान्स करू. मग तिथून प्रॉब्लेम मॅथ्सचा त्याचा प्रवास होता. पण ते आता आमचं पण त्यावेळेस आम्ही घाबरत मुळात त्यावेळेस की बाबा आता तर आपण तर नीटच्या मार्गाला लागलोय आणि मध्येच मॅथ्स घेतलं म्हणजे जर हे पण आहे ते पण आहे म्हणून आम्ही तिथं आम्ही अक्षरशः मी जवळपास त्यावेळेस काउन्सिलर बरोबर आमचे ते कॉर्डिनेटर बरोबर 5 ते 6 वेळेस 2-2 तास आमच्या चर्चा झाली. त्याला मॅथ्स ठेवायचं का नाही. शेवटी कॉर्डिनेटर एकच म्हणले त्याचा प्रॉब्लेम घेतला की बाबा नीटमध्ये काय इफेक्ट न करता मॅथ्स ठेवत असतं तुम्ही पुढे कंटिन्यू करू. त्या बेसिसवर त्यांनी मॅथ्स ठेवलं. मग त्याच्यामुळे जानेवारीमध्ये मेन्स ज्यावेळेस आली त्यावेळेस 99% यायला आलं होते त्यावेळेस त्यांनी मॅथ्सचा अभ्यास केला 1.5 महिन्यात. त्या 1.5 महिन्यामध्ये त्याचं थोडंसं मग ते रँक जे आहे ते 7,200 रँकला आला. ते ठीक आहे मिडल म्हणजे 18,000 टोटल IIT सीट आहे त्याच्यामध्ये मिडलमध्ये आलं आहे. तर आम्हाला जर त्यावेळेस जर मला क्लिअर झालं असतं तर आम्ही त्याला टेस्टिंगमध्ये हे करायला दिली असते. पण त्यावेळेस मी त्याला ऑफर पण केलं होतं दादा पुढचं सांगतो ना तुम्ही आज म्हणलं ना ज्यावेळेस त्याने मॅथ्स घेतलं 12वीला त्याला स्पष्ट म्हणलं होतं तुला जर नीट करायचं असेल तर तुला नीटचं माझं कंपल्शन नाही म्हणजे डॉक्टर व्हायचं असं माझं कंपल्शन नाही. तुला जर जायचं असेल जेईकडे तर तू जाऊ शकतो पण तेवढंच करावं लागेल. इथं जेईचं व्यवस्थित प्लॅटफॉर्म नाही आहे ते प्लॅटफॉर्म चेंज करून पुण्याला शिकतो. वाटल्यास 1 वर्ष तर जाऊ दे म्हणजे म्हणलं 11वीपासून परत स्टार्ट करू रिस्टार्ट करू. त्यालाच नको मला ते मला आता इथं हा प्लॅटफॉर्म शाहूचा प्लॅटफॉर्म चांगला आहे मला इथून जेवढं मी करतो त्याच्यामध्ये मग त्यांनी स्वतः म्हणलं मग ते शेतात फेक केलं पण तेवढं झालं की त्याला मला म्हणजे थोडंसं जिद्द तयार करणं आपलं कर्तव्य. सध्या कसं सर IITला जेवढं स्कोप आहे तेवढं आपल्या मेडिकल फील्डला नाही. म्हणजे वर्ल्ड लेवल कसं आहे थोडंच काय झालंय 2-3 गोष्टी थोड्याशा अडचण झाल्या काय सर तुमचं पण मत विचारतो मी. पण ह्याच्यात काय झालंय आपण काय घेऊन साजरी आहे बऱ्यापैकी. आता तुम्हाला मी माझे जे मित्र आहेत IITचे म्हणजे त्याचे मुलं आहेत त्यांना ज्यावेळेस मी विचारलं तर त्यांनी हे म्हणतात की मेडिकल फील्ड चांगलं आहे. बरोबर. आणि ज्यावेळेस डॉक्टरला विचारतोय आता जसं की तुम्ही जसं म्हणते इव्हन पुढचं सांगतो आपल्या जास्त लांब आपल्या अंदाज सरांचं संजय अंदाज सर त्यांनी स्पष्ट म्हणले चांगले म्हणलं की पीठ घरे बडी बरोबर झाली म्हणते IIT तुम्ही सांगता. म्हणजे आपण कसं असतं की ज्या फील्डमध्ये आपण काम करत असतो तर आपल्याला बरेचसे आपण जे अडचण गाडी अडचणी असतात आपल्याला काय वाटतं आपण सर्वात जगात आपण म्हणजे सर्वात काय म्हणतो का ग्रासलेला माणूस आहे असं वाटतं पण असं नसतं. ते सगळ्यांचं म्हणजे थोडंसं मी मनातलं हे काढतोय कारण कसं असतं की आपण आता तुम्ही ते जाऊ घ्या IITच्या लोकांना म्हणजे IIT मध्ये पेक्षा जे IT मध्ये जे इंजिनिअरिंग करून जे आता जॉब करतायत 5-6 वर्ष पॅकेज चांगले आहेत त्याचे. साधारण एकच आहे की आता एक्झाम्पल म्हणून काम होतो आपल्या खराडेलाची मुलं दोन्ही IIT केलेत. मोठ्या मुलाला आता जवळपास 18 लाखाचं पॅकेज आहे आणि आता त्याला 24 लाख होणार म्हणजे किती झालं महिन्याला जवळपास ॲव्हरेज पॅकेज 2 लाखाचा त्याला हे त्याच्यानंतर 700 डॉक्टरांचं त्याला पण
सगळ्यांना बोललोय मी, तर 600 डॉक्टरांच्या मुलं आता आहे जवळपास पॅकेज 24 लाखाचं, 2 लाख रुपये आहेत महिन्याला. ठीक आहे, ते मुलं आता जे त्यांचे अपकमिंग याच्यामध्ये त्यांनी खूप चांगलं करतात, पण त्यांचं पण एक लिमिटेशन आहे ना. त्याचं कसं असतं की इनिशियल जो प्रोडक्टिव्हिटी फेज असतो त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर चांगला पॅकेज मिळतो, 1 पर्यंत 40-50 एवढंच आहे. त्याच्यानंतर कसं असतं, नंतर जसं जसं नवीन फोन येत असतात, इन्व्हेंटिव्ह चालू असते, ते थोडं रिप्लेस करतात. त्यावेळेस प्रॉब्लेम असा असतो, तो स्प्रेड असतो नंतर मदत. मी का म्हटलं की तुम्ही त्याचा नीटचा अभ्यास केला आणि जीला थोडंसं लक्ष घातलं तरी त्याने एवढं ग्रोथ केली. त्यामुळे त्याला IIT मध्ये जास्त इंटरेस्टेड आहे, पण त्याच्यामध्ये जास्त काय वाटलं. माझं मी म्हणाल माझं मत काहीच नाही, त्याचं पर्सनली मत आहे. त्यानंतर त्या IT मला तशी मटाची IT जे मेडिकल मला आणि आता मेडिकल फील्डचं कसं माहिती आहे का, डॉक्टर शेवटी डॉक्टर बरेपर्यंत डॉक्टर असतो आणि आपल्याकडे वैशिष्ट्य आहे की ठीक आहे लेंदी पिरियड आहे, पण शेवटपर्यंत जेवढा डॉक्टर सिनियर होतो तेवढा जास्त असं महत्व वाटतं. दोन्ही फील्डमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे. आपल्याला रिटायरमेंट आहे आणि दुसरी गोष्ट जर तुम्ही IT असतं तर घर सोडून बाहेर जावं लागतं. म्हणजे तुम्हाला मुंबई पुणे किंवा जे काय असं तुम्हाला जे पण पॅकेज खूप चांगलं आहे आणि जग असतील 2-5 महिन्याला कमवणाऱ्यांचा पण काय करणार. असे बऱ्याच काय अडचणी म्हणजे पॉझिटिव्ह पण आहेत निगेटिव्ह पण आहेत, बरोबर आहे का? पटेल सर तुमचं काय म्हणते? मला तर असं वाटतंय सर, ज्या विद्यार्थ्यांनी ह्या परीक्षा क्रॅक केलेल्या आहेत तो सुज्ञ आहे काय करायचं त्याला आपण सांगून त्याला सगळ्या गोष्टी दाखवायच्या, त्याचा तो निर्णय घेईल आणि ठरवून सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याला कशात इंटरेस्ट आहे त्याच्यात करू नाही कंपल्सरी नाही. आता आपला जनरेशन वेगळं होतं, आमच्या आई वडील ठरवायचे की आपण काय करतो. आम्ही तेच सांगितलं. आता पण नाही, आता सध्या नाही त्याच्या मनात कसं ते बिलकुल नसतं. त्याला दोन्हीकडलं कुठलंही चालेल. नाही आता तेवढं जाऊ द्या, काही काही गोष्टी अशी असतात का वेळ बरोबर आहे का. मुलं हे आजकाल आपलं फक्त आपलं ऐकतात, पण जे करायचं ते त्याच्यामुळे त्याला प्रलंबितचं तर काही मॅट राहिलंच नाही त्यांच्यात. ह्या गोष्टी तरी मी सर्वांचं म्हणजे मनापासून आभार मानतो. सर्वांनी आम्हाला इथं बोलून आमचा एवढा मोठा सत्कार केला मुलांचा, आमचा पालक येणार केले. तर मी सर्वांचा मनापासून आभार आहे. तसंच आदित्यला आणि उपलला मी परत एकदा शुभेच्छा देऊन त्यांचं पुढचं भविष्य वाटचाल करावी. काही आनंद म्हणजे आनंदाची मॅडमचं आणि आमचं मॅडमचं नाव लौकिक करावं एवढंच आमची अपेक्षा. सर्वांचे असेच आशीर्वाद तुमचे सगळ्यांचे आमचे सदैव पाठीशी राहू द्या. सर्वांचं प्रेम हेच आमचं एक मोठं ताकद आहे. म्हणजे ह्याच्यामुळेच कसं असतं की आता त्याला बोलताना तेच बोललं, बऱ्याच स्पीकर ते पण बोलले किंवा आता हे जे लोक गेले ते आपल्यासाठी एक खूप मोठा प्रोत्साहन आहे. हे जे सत्कार म्हणजे सत्कार हा खूप एक आपल्यासाठी छोटे खाली वाटला, पण मुलांसाठी एक खूप मोठा ते गुणगौरव आहे. तर ह्या लोकांनी तुम्ही सगळ्यांनी एवढं मोठं गुणगौरव केलं मुलांचं, हे खरंच काय म्हणतात खूप मोठी ही गोष्ट आहे. आणि सर्वांचा आम्ही मनापासून आभार मानतो. सर्वांनी आम्हाला एवढंच म्हणजे हे दिलं, काय म्हणतो प्रेम दिलं, त्याबद्दल आम्ही सर्वांचं आभारी आहोत आणि ऋणी आहोत. सर्वांचं आदरणीय उपस्थित सर्व PDA म्हणजे परांडा मेडिकल असोसिएशनचे सन्माननीय सदस्य, IMA चे अध्यक्ष, निमाचे अध्यक्ष आणि हिंपाचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी यांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. कारण त्यांनी ज्यावेळेस आमच्या आपल्या PDAच्या अध्यक्षांचा फोन आला की अशा प्रकारचं सत्कार करायचा आहे, त्यावेळेस आम्ही सांगितलं त्यांना की बाबा एकदा त्यांचे ॲडमिशन झाल्यानंतर मग आपण एखादं चांगलं हॉटेल बुक करूया आणि तिथे मग फॅमिली सहित सगळ्या गोष्टी आपण करूयात अशा प्रकारे सांगितलं. पण त्यावेळेस PDAचे मेंबर होते, त्यांनी म्हणले की काळ उशिरा निघून जाईल, जे गरम आहे त्याच्यामध्येच आपण सुरुवातीला पहिले खाली सत्कार करूयात आणि पुन्हा बाकीचा तो करायचा का नाही पुन्हा आपण ठरवूयात. अशा प्रकारचं मग तो आजचा दिवस उजळला आणि आज तो विशेष सत्कार आज आदित्यचा आणि फजलचा दोघांचाही केलेला आहे. आणि विशेष म्हणजे त्यांच्याबरोबरच त्यांच्या आईवडिलांचा देखील सत्कार केला. त्यामुळे जरा मला बरं वाटलं, कुठेतरी पहिल्यांदा माझा सत्कार झाला मुलाच्या नादानं, हे सुद्धा मला एकदम ह्यामध्ये बरं वाटलं.
आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की आपण जर मी मुफज्जलबद्दल आर्टिकल लिहिलं आणि लिहिल्यानंतर मी गोव्याला येताना वेळ होता आणि छानपैकी मला वाटायचं काय ते लिहायला पाहिजे. मग मी आदित्यला वाचून दाखवलं की बाबा हे बघ हे बरोबर लिहिले का मी. आता परत म्हणायचं की मला बाबा तुझं कौतुक करतो माझं काय बघा ना, पण तसं नाही. तर म्हणलं असं बरोबर आहे पप्पा. उलट त्याने मला सुचवलं की त्यांच्या पप्पा मम्मीचं नाव तुम्ही नाही टाकलं. पुन्हा मग सरांना मेसेज केला की मी आदित्यने मला सुचवलं की त्यांच्या पप्पा मम्मीचं नाव टाका. मग त्याच्यावर ॲडिशन म्हणून मग मी त्याच्या मामाचं बी नाव टाकलं. अशा पद्धतीने म्हणजे एवढ्या त्यांच्यामध्ये दोघांमध्ये सुद्धा विकल्पता ह्या वयामध्ये आहे. आणि ह्यामध्ये मी त्या सांगण्याचा उद्देश काय त्या आर्टिकलमध्ये असं लिहिलेलं आहे 1 मिनिट की आज सर शूटिंग करतायत ह्या यूट्यूबवरनं केवळ आपल्या परंडा तालुक्यालाच नाही तर सर्वांनाच एक दिशा मिळणार आहे. कारण मी त्यामध्ये लिहिलं होतं की मुफज्जलच्या आई वडिलांचं विशेषतः तुम्ही हे घ्या मुलाखत घ्या की कशा प्रकारे त्यांनी केलं. त्याच्यामुळे दोन्ही याच्यामध्ये क्रॅक होऊन टॉपला गेले की सोपं नाही. 23 लाख मुलांमध्ये जर तो 1000च्या रँकमध्ये येतो आणि पुन्हा जेईमध्ये जर 5 ते 60,000च्या मध्ये येतो म्हणजे असं काय त्यांनी केलं म्हणजे ही दिशा मिळायला पाहिजे सगळ्यांना. कारण मी जेवढं केलं नाही तेवढं भरपूर त्यांनी श्रम केलेलं आहे. कारण कुलकर्णी साहेबांचा मला फोन आला की तुझ्या मुलांनी क्रॅक केलं तर त्याचा अभिनंदन तुझा अजिबात नाही. आणि मला माहिती होतं काय केलं म्हणलं आता कसं काय माझ्यावर फक्त तू घालण्याचं काम केलं. पण तेवढं तरी ठीक आहे की सुरुवातीला विचार करा की कशा पद्धतीने तो अंगणवाडीत कुठं होता, त्यानंतर बालवाडीमध्ये कुठं टाकलं, परत त्याला तिथून काढून मराठी येत नाही म्हणून परत मराठी शाळेची जमा त्यामध्ये 3-3रीपर्यंत टाकलं. तिथून काढलं पुन्हा आपल्या सेंट जोसेफ लॉर्ड कृष्णाला टाकलं. तिथून पुन्हा मग त्याला थोडंफार बेसिक कळलं की मग तिकडे टाकलं. तिथून मग परत इंटरनॅशनल स्कूलला टाकलं. म्हणजे हळूहळू या गोष्टी विचार करत गेले त्यालाच घडवू नये आणि त्या पद्धतीने जाऊ. तर ह्या कुठेतरी बारकावे बघत जाण्यामागे देखील उद्देश होता. आणि सर म्हणल्याप्रमाणे की मी लातूर का चूज केलं नाही तर त्याला त्याच्याकडे टॅलेन्सी होती. पण ती टॅलेन्सी जी होती ती तो गेममध्ये मोबाईलमध्ये लॅपटॉपमध्ये त्यांना आपल्याला सगळ्याला खाली बसावं लागायचं, वेळ असायचा आणि तो रिकामा वेळ. आणि विशेष म्हणजे आदित्यला काय होतं की त्याच्या लेवलचे जर मुफज्जल सोडला तर बाकीचे कोण मित्र जास्त नव्हते. जसं अभिनवला भरपूर मित्र आहेत जे तसं त्याला नव्हतं. मग तो लहान मुलांमध्ये खेळण्याचा प्रयत्न करायचा. हे माझ्या लक्षात आलं. तिथे गेल्यानंतर तो चांगला सूट झाला आणि शून्यात तशी सुरुवात होती. सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या आणि मला गर्व वाटतो की अशा आडी अडचणीमधून सुद्धा त्यांनी स्वतःचं कष्ट केलं. आणि तिथे गेल्यानंतर मुलं एवढे प्रोफेशनल होतात की जेव्हा आम्ही गेलो त्यावेळेस आम्ही कुलकर्णी सरांचाही मुलगा तिथे टाकल्यामुळं देवदत्त सर आम्ही तिथे जेव्हा जायचो त्यावेळेस लहान मुलांची गॅदरिंग असते तर तो गॅदरिंगला येत नसायचा. आम्हाला भेटण्याची वेळ फक्त 5:30ला यायचा तो आणि लगेच सरांनी कुदायचा माझा पिरियडचा टाईम झाला. मग आम्ही लहान मुलगा घेऊन बाहेर फिरायला जायचो म्हणजे अगदी गणपती फिरायपासून. पण तो कधीच फिरायला आला नाही. त्याच्यावर मुलं सोडताना सुद्धा पुन्हा भेटायला 2 दिवसांनी जायचं म्हणलं तर तो म्हणायचा परवा भेटतो मला वेळ नाही. पण ते म्हणायला लागले की जर पोरं असे उठत असतील आई वडिलांकडनं तर काय कशाला टाकायचं बाहेर. हे पण वाटतं ना मुलं तुम्हाला भेटायला तयार नाही. पण त्याचं गणित आता कळते की त्यांना किती प्रेशर असतं, कशा पद्धतीने त्यांना मॅनेज करावं लागतं ते त्याच्यात त्यांनी मार्गातनं दाखवून दिलं. तर हे खरोखर आणि त्यात मला कौतुक मुफज्जल तर वाटतं. कारण दोन्ही याच्यामध्ये अशा ग्रामीण भागामधून करत करत जे सेंट जोसेफ जरी म्हणलं चांगली शाळा आहे तर जायला तासभर यायला तासभर पावसा पाण्यामध्ये पुलावून पाणी या सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये ते कॉन्सन्ट्रेशन मेंटेन ठेवणं ही सोपी गोष्ट नाही. आणि एवढा त्यांचा अभ्यास आहे मला नाही वाटत की तुम्हाला कुठल्या कॉन्सन्ट्रेशनची गरज आहे. सरांना भेटलं तरी लक्षात येऊन जाईल एवढं त्यांचा स्टडी आहे. मला ज्यावेळेस फोन आला आदित्यचा तिथे बघा मुलं कशी घडतात की पप्पा नीटची एक्झाम झाली अजून काय झालं. मी आतून होतो काहीतरी चांगल्या प्रकारे. मला वाटतं 700 अभाव काहीतरी येईल का नाव. 23 प्रश्न राहिले माझे. मीच गळाटलो 23 प्रश्न राहिले. मला आता 23 प्रश्न म्हणल्यावर 4 गुणिले 23 बघा तिथंच 100 गेले. म्हणलं आता काय करणार. 1 तास मला काहीच सुचना काय करावं काय डिप्रेशन बघतो कोणाला बीपी बघतो ते कोणाचं शुगर बघतो मला काहीच लक्षात येणार. आता इतकं हा मला शेवटी मी काय केलं पठाण सरला हळूच फोन लावला. आता सिनियर माणूस कसा फोन लावायचा सुरुवातीला करत करत उचल नाही केलं तरी लावला फोन. काळजी करू नको डायरेक्ट मला म्हणले माझं पूर्ण पांघरून घेऊन झोपलंय. मी म्हणलं तवा जरा करा काहीतरी आता काहीतरी दिसत म्हणजे या वेळेचा पेपरच कसा निघालाय की ते सर लोकांना सुद्धा सोडत आहेत. माझ्या काय जीवात जीवन अकाउंट ऑफ येणार हे तुला कसं सांगायला चालू केलं तुम्ही 3 तासात. मग मला कुठं स्थिर झालो आणि परत घ्यायला टेन्शन नाही. सर म्हणल्यासारखं मी तर आणायला बी घेऊन नाही त्या दिवशी. मला वाटायचे एवढे प्रश्न राहिले आता ही टेन्शन घेऊन अजून कुठं काय बाकीच्या गोष्टी तिथं. मग म्हणल्यानंतर मी विचार केला पण हे निवान काय ना बाबा उद्या मी येतो गडबड. दुसऱ्या दिवशी जाऊन त्याला आम्ही आणलं आणि शेवटपर्यंत सुरुवातीला त्यांनी सांगितलं मला 577 पडतील. म्हणलं गेलं पुढे काय करणार
क्लासेस असतात मुलं, कारण मागच्या 750ला स्कूल होतं. पुन्हा मग ती कुठली तरी आल्याची की आली, तिने सांगितलं 554 पडते, मी सरांना सांगितलं 554 पडते आणि तेवढेच पडले. आणि झालं काय की तो पण ते स्थिरच नाही बाबा आपला बसतोय मी बसतो. तुला कसं होऊ शकतं एवढ्या आला नाही म्हणे, ते आम्ही सगळं काढलंय आणि आम्ही जे तिथे टॉपर आहेत ते आम्हाला माहिती. मला खरंच वाटत नव्हतं जेव्हा मार्क पडले आणि ते रँक बघितला तेव्हा कुठे जीवा म्हणजे ही एवढ्या गोष्टी प्रोफेशनल तिथं होतात. त्याच्यामुळं हे आणि मला विशेष कौतुक वाटतं की पहिल्यांदाच यापूर्वीसुद्धा प्रत्येकाची मुलं मेडिकलला लागली, इंजिनिअरिंगला लागली, सगळ्याला लागली, पण मला आपण त्याचं कौतुक केलं आहे. पण हा पहिला वर्ष आहे की आपण एकमेकांचं एवढं सुंदर पद्धतीने कौतुक करताय, त्याचं मला ऊर भरून येत आहे की त्यामुळे एक चांगला संदेशसुद्धा समाजामध्ये जातो की बाबा डॉक्टरांची मुलं झाल्यानंतर एकमेकाला कशा प्रकारे सपोर्ट करतात आणि आयुष्यभर लक्षात ठेवतील की आपल्या पिढीने अशा प्रकारचा आमचा सत्कार केला होता आणि आमचा प्रेरणा वाढवली, आम्हाला एक ऊर्जा दिली की ज्याच्यामुळे त्यांना अजूनही चांगल्या प्रकारे काहीतरी आपल्याला करून दाखवावं अशा प्रकारची त्यांना इच्छा निर्माण होईल. आणि नक्कीच तशा प्रकारचं ते पुढे भविष्यात करतील आणि पेढे घेऊन प्रत्येकांच्या क्लिनिकमध्ये येतील. काका मला असं आलं का तुम्ही त्यावेळेस माझा सत्कार केला त्यामुळे आणि त्यांनी तसं व्हावं आणि करावं अशी माझी इच्छा आहे. तर खरोखर मी जास्त वेळ घेत नाही, कारण अध्यक्षाने आपल्याला सांगितलं तर की मला टाईम कमी आहे आणि परिपूर्णता आपल्या फडणवीस सरांनी त्यामध्ये छान मार्गदर्शन केलं आहे आणि ते इतरांना सुद्धा उपयोगी पडणार आहे मला म्हणायचं आहे. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. अशाच प्रकारचे आपले ते प्रदीपचे आशीर्वाद आमच्या मुलांवर ठेवावे की जेणेकरून त्यांनी एक समाजाभिमुख आपल्याप्रमाणेच चांगलं काम करावं एवढं मी बोलतो. आणि पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करून त्यांना शुभेच्छा देऊन माझी 2 शब्द आणि सरपंच आमच्या सरपंच सरांचे विशेष आभार, कारण ते शूटिंग करतायत म्हणून आज सगळ्यांना ऐकायला मिळतंय आणि ते पडद्यामागचे कलाकार. परंडा डॉक्टर असोसिएशनमार्फत आपल्या इथले जे परंडा तालुक्यातले 2 मुलं सफदरजंग आणि दोघांनी कठीणातली कठीण जीट आणि जेई पद्धती दोन्ही एक्झाम खूप कठीण आहे. आजकाल एक वेळेस UPSC MPSC क्रॅक करतील, ह्या 2 एक्झाम क्रॅक करणं थोडं मुश्किल आहे. तर त्या दोघांनी ह्या दोन्हीमध्ये खूप चांगलं आणि योगवित यश मिळवलं. शिंदे सर म्हणल्याप्रमाणे आपला तालुका तसा आकांक्षित आहे. शिक्षणाच्या बाबतीत बऱ्याचशा आपल्याला गोष्टी अजूनही माहीत नाही, पालकांनाच माहीत नाही, मुलांची तर फार पुढची गोष्ट. तरीसुद्धा इथून त्या दोघांनी खूप छानरित्या त्यांच्या ध्येयावर फोकस केलं आणि ते अचीव केलं. त्याच्यामध्ये पठाण फॅमिलीचं कौतुक खूप जास्त आहे की त्यांनी तुमच्या प्रॅक्टिसचं सॅक्रिफाईस केलं, बऱ्यापैकी वेळ त्याच्यासाठी दिला आणि त्यांच्यामध्ये त्यांच्यात आपल्या मुलाचा अनुभव त्यांच्या कामी आला आणि त्यांनी बरोबर त्या गोष्टी हेरल्या की कुठं लॅकिंगच आहे आणि त्यांनी त्या मुखाचं वाटतं पूर्ण करून घेतलं. ही गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी एक त्यांनी आदर्श ठेवला की तुम्ही पालकांनी कसं केलं पाहिजे, ही गोष्ट त्यांच्याकडे घेण्यासारखी. आणि दोघांचं आदितीचं कौतुक असं आहे की त्या दोघांनी फारसं काही सॅक्रिफाईस केलं नाही, पण त्याच्या मागे त्यांनी त्याला एक फोकस दिला होता की नाही तुला हे करायचंय, ते त्याच्या जे मनात बिंबवलं होतं त्याचा त्याने चांगला फायदा उचलला आणि व्यवस्थितरित्या त्या गोष्टी अचीव करण्यासाठी त्याने प्रयत्न केले. आणि खरोखर मी जात होतो भेटायला त्यावेळेस मी पाहिलं होतं की असं वाटायचं की या म्हणजे जबरदस्त चालू आहे तसं, कारण प्रत्येक वेळ कुठंही आम्हाला भेटायला बाहेर आलं नाही, काय नाही कुठंही जेवायला सुद्धा आलं आणि हट्ट पण केला. महत्त्वाची गोष्ट आहे की मुलांनी स्वतःच्या मनात घेतलं पाहिजे. पालक हे घोड्याला पाण्यापर्यंत येऊ शकते, प्यायचं का नाही ह्या त्यांनी ठरवायचं. आणि आपण अशा ठिकाणी आहोत की आपल्याला इथं बऱ्याचशा गोष्टी माहीत होत नाही, कारण जेवढ्या गोष्टी बार्शीतल्या पालकांना माहिती किंवा मुलांना मिळतील तेवढ्या आपल्या मुलांना इथं मिळत नाही. अशा कंडिशनमध्ये सुद्धा आज ह्या वर्षीच्या नीटमध्ये किंवा जेईमध्ये आपली 2 मुलं फर्स्ट आहेत आणि त्यांनी आपल्या पुढच्या पिढीकडे एक मोठा आदर्श ठेवला. तर आपण सगळ्यांनी यातून घरी जाताना एकच मेसेज घेऊन जावा की आपण पण सजग व्हावं. पठाण सरांनी सांगितल्याप्रमाणे की आपणही आपल्या मुलांच्या बाबतीत थोडंसं लक्ष द्यायला हवं आणि मुलांना आपण कसं गाईड करता येईल चांगल्या पद्धतीने ते खूप महत्त्वाचं आहे. तर मी पुन्हा एकदा PDA मार्फत त्या दोघांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांच्या पालकांचं धन्यवाद.
रिस्ट्रिक्शन आहे ते पण आहे. हा, ते लिमिट कुठे आहे ते महत्वाचं आहे. फोटो पण चालू आहे. सरपंच सर गावात त्यांचा काढा. सरपंच सर या. असं असं फोटो कुठलं दाबायचं म्हणून ते हे सरपंच- ही शूटिंग चालू आहे. फोटो घेत आहे. हां घ्या जा. ओके हा, ते कट करा. तुम्हीच कट करा. हलवायचं.